हौसा तो पत्रा घेऊन ये, नीट करा. हा ते त्याला घे रे. आई साहेब काय टाकलं त्याने. होय. राम जा तू लाडवाचा डबा घेऊन ये. राम काय काय इकडे ये रे. राम मला कळलंय रे सगळं. मी आजी होणार आहे ना. तुम्ही कोणी नाही सांगितलं तरी समजले रे मला. राम मला खूप खूप आनंद झालाय रे. खूप आनंद झालाय मला. आई साहेब हे बघ सुनबाईंच्यासाठी बेसनाचे लाडू केलेत. त्यांना देहा खायला. आणि हो राम त्यांचं डोहाळे जेवण मी घालणार आहे. आबासाहेबांचे नातू काय सांगू रे तुला. रोज माझ्या स्वप्नात येतात. लबाड माझ्या मांडीवर बसतात. माझ्याशी बोबडे बोल बोलतात. खूप खूप खेळतात रे माझ्याशी. घेऊन जा. खबरदार त्या डब्याला हात लावला तर. मधूची मावशी असं काय करता हो. मी माझ्या सुनबाईसाठी केलेत हे लाडू. काही नको गोंडा घोळायला. आणि हो आम्हाला काही कमी जास्त लागलं तर आमची मावशी खमकी आहे करून घालायला. जावई बापू एकूण डबा साखरेपेक्षा 20च जास्त असणार. नाहीतर काय. म्हणून म्हणते काही घेऊ नका त्यांचं. चला चल रे. तुमच्या घाबरू नका कोणी घाबरू नका. आम्ही आलेलो ना. तुम्ही दोघं बाहेर जा. चला चला घाबरू नका कोणी. विठ्ठला हाकेला धावलाच रे माझ्या. थोरपा काय झालं ग. अहो बाईसाहेब 2 नातवाच्या आजी झालायचा. आणि माझ्या सुना बाळ बाळंतीन सुखरूप आहे ती. थोरपा एवढी आनंदाची बातमी सांगितलीस. खरं म्हणजे तुझी सोन्या रुपयानेच ओटी भरली पाहिजे ग. पण आज माझ्याकडे काही नाही. हे घे. काय असू दे ग. जा जा तू जा. आहो धनी धनी आपल्याला नातवंड झाली आहेत. मी जाऊ नको सावित्रा. असं नका करू धनी. मला राहत नाही हो. मी बघून येते. चल तू. माफ करा धनी.
निघालात? बाळ बाळंतीण बघायला. आहाहा. बराच पुळका आलाय आजीबाईना. आजपर्यंत आमच्या वाड्याची कधी पायरी चढला नव्हता आणि आज आल्यात मारे नातवंडांना बघायला. ते काही नाही, आल्या पावली परत आला. काय अरे असं करू नका हो. माझ्या सुना आहेत त्या. मला माझे नातू डोळे भरून बघू द्या. बघू द्या हो. डोळे भरून कसले बघताय? ओल्या बाळंतिनी आहेत त्या. वाटलं तर पाचवी पुजायला या. चला. तू कोण ग मला अडवणारी? या वाड्याची मालकीण आहे मी. मालकीण? तो अधिकार केव्हाच संपलाय, ज्या दिवशी तुम्ही हा वाडा सोडून गेलात. अरे राम लक्ष्मण, इकडे या रे. काय गाई? अरे माझ्या लेकरानो, तुम्ही तरी सांगा रे या ना. मी माझी नातवंड बघते आणि आल्या पावली परत जाते. सांगा रे. मावशी, आईने आज जाऊ द्या. अहो काय जाऊ द्या जावाय बापू. आणि बाळाला नजर लागली तर मग अहो यांची सावली म्हणजे प्रत्यक्ष भूतबाधा. हो तर अहो असं काय करताय मामा? तिची इच्छा असेल तर जाऊ दे ना तिला आत. त्यांची इच्छा आहे ना, मग आत नको. बाळाला बाहेर आणा. हा हे बरं आपलं. मी घेऊन येते. अगं मधुमीना, सासूबाई आल्यात तुमच्या. नातवंडानं बघायचंय म्हणे. दाखवू ना? हो दाखवा ना. नातू. द्या हो माझ्या नातवंडांना माझ्याकडे. माझा राजा, माझा प्रधान, मला डोळे भरून बघू द्या. द्या. अरे 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 घाला त्यांच्या पायावर. द्या द्या माझ्याकडे. अहो नातवंड बघायला आला होतात ना, मग घ्या ना. अगं आई, बघत काय राहिलीस? घे ना. हे बघ, हे असं असतं हिचं. बाळाला घ्या आजीबाई. घ्या. अहो घ्या नातवंड कडेवर आणि गावभर हिंडा. माझी नातवंड, माझी नातवंड, माझी नातवंड करत. घ्या, ही तुमची. हाय ग. माझा राजा, माझा राजा, माझं प्रधान. सावित्रा, उठ. थोडं खाऊन घे. होय हो आईसा, उठा. हौसे, माझ्या लेकरांनी काही खाल्लं का ग? माझी नातवंड दूध प्यायलीत? कशी दिसतात ग ती? कशी दिसतात? त्यांची नजर काढा हा तुम्ही. मी माझ्या राजासाठी बिंदल्या केल्यात. सावित्रा, किती जोराने ओरडता हो तुम्ही. बघा बघा, माझी बछड रडायला लागली. हौसे, सुन महिला साहेब, त्याला दूध पाज म्हणावं.
जाग जाऊन सांग त्यानं दूध पाच म्हणाव, त्यानं दूध पाच म्हणाव, त्यांना रडू नको म्हणून सांग. त्यांनी असं काय करता? औषध मला सहन होत नाही का, मला सहन होत नाही. अगं किती दुःख सोसायचं आई साहेबांना. पोरांना कधी या माऊलीची माया कळणार का? मी काय करू औषध, मी काय करू, मला सहन होत नाही औषध, मला सहन होत नाही. उगी राह. जरा बाहेर आहे. चला मी येतो. काय झालं डॉक्टर? तसं काळजी करण्याचं काही कारण नाही. तरी पण बाळाला वरचं दूध चालू करा. म्हणजे वरचं दूध? बाळंत रोग झालाय. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. या घराचे फार ऋण आहेत माझ्यावर. डोंट वरी. चला. नाही, इट्स ऑल राईट. मामा हेमंता, हेमंता, मी ऐकले ते खरं आहे साहेब, खरं आहे. तुमच्या सुनेला बाळंत रोग झालाय आणि यातून ती बरी, म्हणजे मला नाही हेमंता नाही. आई साहेब तुम्ही असं चिंता म्हणू करू नका. मी आहे ना. मी पूर्णपणे प्रयत्न करीन माझ्याकडून. हा? काळजी करू नका. ये. तुमच्या सुनेला बाळंत रोग झालाय, यातून ती बरी होईल असं विठ्ठला, नाही, माझ्या मधुला काही होता कामा नाही. माझी सून, माझा नातू